शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 16 एप्रिल 2026 दर्तधन ॲग्रो सेल्स जळगावच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा कुठलंही प्रयोजन नसताना आपण काही शेतकरी बंधू काही विक्रेता बंधू यांच्या खास आग्रहास्तव बनवतोय, कारण काहीसं भीतीदायक वातावरण या सर्वांच्या मनामध्ये थोडंसं तयार झालेलं आहे। कारण त्या कारणही असंच आहे, किसान हेल्पलाईन नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे। या यूट्यूब चॅनलचा एक व्हिडिओ मागील 2 दिवसापासून सर्वत्र पसरतोय आणि या व्हिडिओमध्ये अतिशय भयानक असा पाऊस महाराष्ट्रामध्ये 18 तारखेपासून अपेक्षित आहे असं लिहिलंय। 18-19 एप्रिलपासून 2026 याच्यामध्ये अतिशयोक्ती किती असावी याचं एक उदाहरण आहे। 1000 किलोमीटरचा काळा ढग आणि तोही महाराष्ट्रावरती येतोय आणि तो काळा ढग 20 जिल्हे बुडवणार असा अतिशय बेजबाबदार असा व्हिडिओ या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वत्र पसरतोय। याच्यामध्ये सर्व शेतकरी बंधू असतील, व्यापारी बंधू असतील, सर्वांच्याच मनामध्ये एक भीतीदायक वातावरण बनलं आहे। दररोज फोन येत आहेत, त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ बनवतोय। पहिलं तर मी विनंती करतो, अशा प्रकारचे कुठलाही पाऊस अपेक्षित नाही। पाऊस आहे, परंतु ज्या पद्धतीचा ही मांडणी करण्यात आलेली आहे असा पाऊस नाही आहे। अहो, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, त्याचा व्यास जर आपण बघितला तर साधारणतः अंदाजे 700 किलोमीटर बाय 800 किलोमीटर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं याचा व्यास आहे। याच्यामध्ये 1000 किलोमीटरचा ढग म्हणजे महाराष्ट्र राहिलाच कुठे? एवढा मोठा ढग येतोय, तोही 19 तारखेला। थोडंसं हास्यास्पद आहे आणि क्यू पण वाटते ज्यांचा हा यूट्यूब चॅनल आहे। आणि अशा चॅनलवरती का बरं कायदेशीर कारवाई करू नये? मी तर म्हणतो, अशा कुठलंही चॅनल असेल जे भीतीदायक वातावरण बनवत आहे, सत्यता पडताळून न पाहता यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। मी हवामान अभ्यासक आहे, असे बहुतेक हवामान अभ्यासक आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतील सुद्धा। परंतु विनंती अशी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनाच, आपणही शेतकऱ्यांची मुलं आहोत, कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण बनेल असे कुठलेही व्हिडिओ आपण प्रामुख्याने शेअर करू नयेत। एक दुसरी गोष्ट अजून त्याच्यामध्ये अशी आहे, काही लोक शेअर करतात, काही लोक शेअर करत नाहीत। प्रत्येकाकडे हे हवामान कसं पाहायचं, आपलं लोकेशन ऑन कसं करायचं, पाऊस कसा पाहायचा, ॲप्स कसे हँडल करायचे, सर्फिंग कसं करायचं याचं ज्ञान आहे, नॉलेज आहे। फक्त काही लोक शेअर करतात, काही लोक शेअर करत नाहीत। त्यामुळे पाऊस केव्हा येणार आहे, कसा येणार आहे हे सगळं आपल्याला कळतं, परंतु काही शेतकरी एक विश्वास बिलीफ असतो त्यांचा की नाही, साहेबांनी सांगितलं म्हणजे पाऊस पडेलच, साहेबांनी सांगितलं नाही म्हणजे पाऊस पडणारच नाही आहे। तो एक ब्लाइंड फेथ असतो, एक विश्वास असतो, त्या विश्वासावरती आपल्यावरती अवलंबून असतात। आणि आजही ज्यावेळेस आम्ही हवामान अंदाज देतो त्यावेळेस मी सांगितलं म्हणून पाऊस पडला असं होत नाही। हा पाऊस जो आहे हे विज्ञान आहे, हे विज्ञान ऑलरेडी कुठेतरी आहे, ते फक्त पोहोचवण्याचं आपण एक माध्यम आहोत। त्यामुळे अंदाज हे कमी जास्त होत असतात, परंतु मी सांगितला म्हणून पाऊस पडला, मी सांगितला म्हणून पाऊस नाही पडला असं होत नाही। तर कृपा करून आपणही अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नये, त्याची सत्यता पडताळून पाहावी। बऱ्याच वेळा आपण व्हॉट्सअपवरती बघतो, चांगले वाईट दोन्ही प्रकारचे मेसेज येतात, परंतु अंधानुकरण आपण कृपया कुठल्या गोष्टीचं करू नये। कुठलाही मेसेज फॉरवर्ड करण्या अगोदर त्याची सत्यता जरूर आपण पडताळून पाहावी, एक विनंती आहे। मला तर वाटतं किसान हेल्पलाईन नावाचा यूट्यूब चॅनल जो आहे ना, मी पहिल्यांदा पाहतो आहे, याचा उद्देशच मुळी व्ह्यूज वाढवणे, सबस्क्रायबर वाढवणे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आणि शेवटी तो व्हिडिओ शेवटचं जर वाक्य आपण ऐकलं तर या वाक्यामध्ये एक कोणीतरी ताई आहे, त्या बोलत आहेत की हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा भविष्यातली अशी परिस्थिती येऊ शकते हा आहे, आणि तुमच्या भागातील वातावरण काय म्हणतंय किंवा काय आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट्सद्वारे सांगा। हे शेवटच्या 1 मिनिटातलं वाक्य आहे, परंतु बाकीचा सगळा व्हिडिओ जो आहे 13-14 मिनिटाचा हा पूर्णपणे भीतीदायक, शेतकऱ्यांच्या मनाला भीती निर्माण करणारा अतिशय चुकीचा व्हिडिओ हा यांनी बनवलेला आहे। त्यामुळे विनंती, असं कुठलाही पाऊस येणार नाही, बिंदास्त राहा। पाऊस आहे थोडाफार प्रमाणामध्ये, जसं आपल्याला मागच्या वेळेस पाहायला भेटला तसाच, परंतु त्याच्यापेक्षा थोडासा कमी पाऊस आपल्याला या काही काळामध्ये जाणवेल। दुसरं, पाऊस खरंच येणार आहे का? हो, दक्षिण भारतातून हे वातावरण बदललेलं दिसेल। याच्यामध्ये कर्नाटकचा काही भाग असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, पुणे असेल, इथून
किंवा जो घाटमाथा आहे, कोकण किनारपट्टी असेल, इथे पावसाला सुरुवात होईल. खानदेशचा जर आपण विचार केला तर खानदेशमध्ये साधारणतः 20, 21, 22, 23 या तारखेच्या दरम्यान 1-2 दिवस आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला भेटेल. हा जो पाऊस आहे खानदेशमध्ये हा सर्वदूर पाऊस नाही. आता याच्यामध्ये गारपीटीची शक्यता आहे का? हो. मी प्रत्येक वेळेस सांगतो, वळवाचा जो पाऊस पडतो किंवा हे जे तापमान वाढ झाल्यानंतर जो पाऊस पडतो याच्यामध्ये गारपीट नाकारता येत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही प्रमाणामध्ये रावेर, फैजपूर, यावल, चोपड्याचा जो भाग आहे, पाल या पट्ट्यामध्ये बरामपूर आहे, मध्य प्रदेशची जी सीमावर्ती भाग आहे शिरपूरपर्यंत, याच्यामध्ये सध्या पाऊस दिसतोय 20-21 तारखेला. इतर ठिकाणी जसं जसं वातावरण बदलेल तसे अपडेट्स आपल्या धरतीधन ग्रुपवरती येत आहेत. याच्या व्यतिरिक्त मला जसे शक्य होईल तसे बाकीचे जे माझे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवरती पण मी तो टाकण्याचा प्रयत्न करतो. माझी विनंती आहे, ऑलरेडी आपण करताय, परंतु शेतकरी बंधूंच्या मनातील ही भीती गेली पाहिजे आणि असे चुकीचे व्हिडिओ शेअर करणाऱ्या विरुद्ध कठोरातल्या कठोर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे. मी झालीच बोलतोय, कारण अतिशय चुकीचा व्हिडिओ हा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण शेतकरी बंधूंमध्ये संभ्रमाचं वातावरण बनवलं जात आहे. त्यामुळे पहिलं तर खानदेशमधील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. खानदेशमधील का म्हणतोय? सर्वप्रथम तर खानदेशमध्ये असा कुठलाही प्रकारचा धोका नाही आहे. अहो, शेतकरी इथपर्यंत विचारत आहेत की आमचं धान्य पडलेलं आहे. व्यापारी विचारत आहेत माझं गोडम पाण्यामध्ये जाईल का. म्हणजे इथपर्यंत काळजी लोकांना आहे. काही लोकांचे अजून पिकं कापणीला आलेले आहेत, शेतामध्ये उभी आहेत, त्यांनाही त्या गोष्टींची काळजी आहे. त्यानंतर पावसाचा जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा याच्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त दिसतंय. तुलनात्मकदृष्ट्या खानदेशमध्ये वातावरण तेवढं नाही आहे जेवढं आपल्याला पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये दिसेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेशचा काही भाग असेल, याच्यामध्ये आपल्याला पाऊस दिसेल. कमी अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस आहे. गारपीटसुद्धा आपल्याला दिसेल. परंतु जसं जसं वातावरणामध्ये बदल होतील तसे अपडेट्स आपल्या धरतीधन ॲग्रोसेलच्या यूट्यूब चॅनल, धरतीधन ॲग्रोसेल्स इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला अपडेट्स येतील. तोपर्यंत रामकृष्ण आहे.